मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या, गोमूत्र प्यायला दिलं, डोक्यावरील केस कापले, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप. शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा नगरसेवक गीतेश राऊत हे सध्या चर्चेत आहेत. गीतेश राऊत यांची पत्नी गिरिजा राऊत यांनी ठाण्यात जाऊन राऊत कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यामधील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. गिरिजा यांनी या तक्रारीमध्ये गीतेश यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. गिरिजा यांनी तक्रारीमध्ये गीतेश राऊत हे सतत मासिक पाळीकडे लक्ष ठेवत असत असं सांगितले. तो फोनवर नोंद करून ठेवत होता. माझी पुढची मासिक पाळी अमुक तारखेला येईल असे विकृतपणे वागत होता असा आरोप गिरिजा यांनी केला आहे. तसेच सासूबाईंना देखील मानसिक छळ केल्याचं त्यांनी तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीमध्ये गिरिजा यांनी म्हटले, माझी सासू माझा नवरा घरी असताना आणि तो घरी नसल्यास पूर्णपणे वेगळी वागायची. प्रत्येक गोष्टीत मला टोमणे मारून माझ्या खर्चांबद्दल घालून पाडून बोलून मला मानसिक त्रास द्यायची. आमच्या नात्यात दुरावा येण्यासाठी, आमच्यात क्लेश होण्यासाठी तिचा मोठा सहभाग आहे. पुढे त्या म्हणाल्या, माझा पती हा मला मासिक पाळी कधी येईल याबाबत सर्व माहिती त्याच्या फोनवर नोंद करून ठेवत होता. माझी पुढची मासिक पाळी अमुक तारखेला येईल असं विकृतपणे वागत होता. तसेच NCRB याच्याकडील विनायक राऊत हे खासदार असल्याने त्यांचे कोणते ना कोणते कार्यक्रम सतत चालू होते. त्यावेळी सदर कार्यक्रमाला अडचण नको म्हणून माझी सासू श्यामल राऊत आणि गीतेश राऊत हे मला मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेण्यास भरीस पाडत होते. त्यामुळे माझी मासिक पाळी दर महिन्याला लांबून मला त्रास होत होता असं गिरिजा राऊत यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. आता या संपूर्ण प्रकरणात ठाकरे गटाकडून किंवा विनायक राऊत यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, ठाणे.